नमस्कार मंडळी. मला मला एकदा सांगा की शेवटपर्यंत जे उभे आहेत ना त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? बोला गणपती बाप्पा मंगळमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की एवढी ना बात. सर्व माझ्या मायबाप रसिकांना एक विनंती आहे की ज्यांची ज्यांची लहान बाळक आपल्यासोबत येत आहेत या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी तर त्यांनी कृपया आपल्या मांडीवरती द्यायचंय, कारण आजचा सामना हाऊसफुल आणि हाऊसफुल. खरंच हा सामना हाऊसफुल करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते म्हणजे आमच्या आई जोडणारी कला फाउंडेशनचे सर्व सेवेदार. त्यानंतर जवळजवळ हा जो कार्यक्रम आहे तो फेब्रुवारी आणि मार्चच्या दरम्यान ठरला होता. तेव्हा आमचे बंधू आमच्या विकाजी लांबोरे यांचे गुरुबंधू आहेत आमचे गणपतजी लांबोरे यांनी कायमस्वरूपी मला एक धीर दिला होता की मंगेश बुवा तुम्ही काहीही चिंता करू नका, आपला कार्यक्रम हाऊसफुल आणि हाऊसफुलच होणार. आणि आज माझ्या कोकणातील विरार वसई नालासोपारातील आणि इतरस्थ सगळ्या मुंबईतून ठाण्यातून पुण्यातून आलेल्या सर्व माझ्या रसिक चाहत्यांनी या कलेवर अत्यंत प्रेम करणाऱ्यांनी आज हा कार्यक्रम हाऊसफुल करून दाखवला. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आता सर्वप्रथम सर्वांना माझा आवाज पोहोचतोय हे मी क्लिअर केलेलं आहे. सर्वप्रथम मी माझी ओळख सांगतो की मी भानुदास घराण्यातील मूळ कवी सोनू भाऊराव जानू नारायण बाबाजी सदानंद कृष्णा अर्जुन वसंत भिकाजी यांचा मी शिष्य शाहीर मंगेश यादव मुक्काम पोस्ट आंबे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी. यानंतर आमच्या करगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई आणि त्याला संलग्न असणाऱ्या सर्व समन्वय समित्या यांच्या नियमानुसार आजचे माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला प्रमाणपत्र या ठिकाणी घेऊन यायचं आहे. शाहीरांचा धन्यवाद. यानंतर मगाशी आपण सर्वांनी 2 मिनिटं उभं राहून माझ्या गुरुबंधूंना म्हणजे माझ्या संजयजी बेलेंना जो खरोखरच माझ्या पाठीचा एक आधार होता, ज्याच्यामुळे आज आम्ही ही कला सादर करत होतो, ज्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी उभे आहोत, असे आमचे संजयजी बेले यांना मी माझ्या काव्य गीतातून एक आदरांजली वाटणार आहे. जीवा भावाचा पुलनात अर्धावरती सोडून साथ
जीवा भावाचा पलनात अरे अर्ध्यावरती सोडून साथ घाव घातला साका काळजावरी घाव घातला असा का काळजावरी संजय दादा परतुनी येना भूमरी संजय दादा परतुनी येना भूमरी नमन कलगी तुर्यात होत तुझं नाव वेचलेल्या घराण्याला दिला होता वाव नमन कलगी तुर्यात होत तुझं नाव वेचलेल्या घराण्याला दिला होता वाव रुसलास का दादा रुसलास का दादा माझ्यावरी संजय दादा परतुनी गेला भोवरी संजय दादा परतुनी गेला भोवरी त्याचप्रमाणे गेल्या आठवड्यामध्ये जो मुसळधार पाऊस झाला आणि आज खरोखरच मी माझ्या मेघराजाचं अभिनंदन आणि मेघराजाचं मी आभार मानेन की त्यांनी हा जो सामना या ठिकाणी ठरवला होता. मला टेन्शन होतं की बाबा हा कार्यक्रम होणार की नाही, काय हिशोबाने जो पाऊस पडत होता या पावसामध्ये माझ्या विरार असो, नाला सफार असो किंवा वसई असो पूर्ण कुटुंब भरली होती. या कैक जीवांचे बळी घेतले होते, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. आमच्या खेड तालुक्यातील दहिवडी शेजारवाडीमध्ये दरड कोसळून त्यातही माझे 2 तालुकावासीय त्यांचा जीवांचा बळी गेला होता, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. विघ्नहर्ता बाप्पा गणरायाला मुंबईची आई अंबादेवी, विरारची आई जिवलानी, माझ्या अंबाई गावचे ग्रामदेवता श्रीदेवी भैरी कोटेश्वरी मानाई सोलाई कालकाई व माझ्या कुलदेवतेचं मी स्मरण करतो. राष्ट्रमाता आपण जिजाऊ समस्त महाराष्ट्राचे भाग्य विधाते, समस्त महाराष्ट्राचे भाग्य विधाते राजाधिराज शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. तसेच ज्यांनी शिवरायांचा वारसा पुढे चालू ठेवला ते धर्मवीर संभाजीराजांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. राष्ट्रसंत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी आदरांजली अर्पण करतो. मराठी अस्मितेचे मानबिंदू, मराठी अस्मितेचे मानबिंदू, हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. ज्यांच्या अथक प्रयत्नातून आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व मला माझी वेळी वाकडी कला सादर करण्याची जी संधी दिली त्या आपल्या कोकणातील एक नामवंत कलामंच आणि जीवदानी कला फाउंडेशन विरार
यांचं देखील मी आभार मानतो. आजचे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर यांची ख्याती कोकणातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये गाजलेले आहे असे उच्च शिक्षित गीतकार शाहीर आमचे मित्र शाहीर विकासजी लांबोरे यांना मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आज मला संगीताला मला साथ देत आहे ते आमचे भरतजी गाणेकर, आमचे मांडरकर, ऑर्गन मास्टर आमचा विशाल दादा, त्यानंतर आमचे गुरव दादा आहेत आणि आमचा स्वप्नील आपला नाणीसकर साहेब आहेत. यांना घेऊन मी आज आमची कला सादर करतोय. आज मला कोरसला असलेले ज्यांचं गाणं तुमच्या आमच्या ओठावरती आहे, जवळजवळ 15 लाखाच्या वर ते विमून गेलेलं आहे. सर्ग सखे नमनाला जे गायक आमचे माझे गुरुबंधू विष्णूजी मुद्गल या ठिकाणी आहेत. त्यानंतर आमचा गौरव आहे, तिकडे आमचे बांबाडे आहेत, आमचे गावकर आमचे आहेत, दुर्गोले आहेत. आज मला खरोखरच दुसरं एक सांगायला एक माझी गोड बातमी आहे. आज खरोखरच आमच्या कलावंतासाठी एक आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांनाही माहिती आहे की आपल्या ह्या कलेची मग नमन असो, जाकडी असो किंवा आपला हा कलगीतुरा असो, त्याची दखल आज आपल्या महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे आणि त्यांनी आम्हाला राजाश्रय दिलेला आहे. त्यांच्यासाठी मी खरोखरच त्यांचे एकदा टाळ्या वाजवून या सरकारचे तुम्ही आणि त्याच्यासाठी आणि या माझ्या मायबाप सरकारासाठी मी फक्त 2 ओळी गातोय. मायबाप सरकारा न्याय दे मायबाप सरकारा न्याय दे राजाश्रय देऊन या कलेला, राजाश्रय देऊन या कलेला गौरविले हो दरबारा, गौरविले हो दरबारा, गौरविले हो दरबारा. त्याचप्रमाणे आज माझा जो वेडावाकडा आवाज आपल्यापर्यंत पोहोचताय. राजू दादा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्वतः या ठिकाणी आलात आणि उत्तम असा साऊंड लावला, त्याबद्दल तुम्हाला सलाम. त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम हाऊसफुल करण्यामागे माझ्या कोकणातील युट्यूबर्सचा सुद्धा मोठा खारीचा वाटा आहे. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आज माझा आशीर्वाद देण्यासाठी या माझ्या कलगीतुऱ्यातील काही नामवंत मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा नाम उल्लेख करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. आमचे नितीनजी रसाळ आहेत, सुधाकरजी मास्कर आहेत, संतोषजी पारदळे आहेत, एकनाथजी ढिंगणकर आहेत, सुभाषजी बावदाने आहेत, दीपकजी मोरे आहेत, दत्तारामजान दुर्गोळे आहेत, सदा सरवंदे आहेत, विनोदजी फटकरे आहेत, माझे वसंत आगरे आहेत, नितीनजी आंबरे आहेत, मोरेश्वर पाष्टा आहेत, संतोषजी कोलापटे आहेत, विजयजी पेजले आहेत. आणि अजून जर का कोणी आला असेल आणि त्यांचं नाम उल्लेख करायचं राहिला असेल तर कृपया या तुमच्या छोट्या भावाला तुम्ही माफ करावे. यानंतर हा कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जून मला आशीर्वाद देण्यासाठी माझे गुरु समान माझे गंत उपासक डॉक्टर सूर्यकांतजी चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि ज्याने मला या कलेमध्ये घडवलं, तुमची सेवा करण्यासाठी तयार केलं, ते माझे गुरुवर्य वस्ताद शाहीर एकाची तांडू भुवड यांना देखील मी नमन करतो. आणि जमलेल्या तमाम नाच प्रेमी रसमाई
मायबाप रसिकांना विनम्र अभिवादन करून आई जीवदानी नृत्य कला पथकाचा आम्ही माझा कलगीचा साथ घेऊन आपली गायन रूपी सेवेला सुरुवात करतो. जय कोकण, जय कलगीतुरा. सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके. सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. नमो गौरी हरा नमो मोरेश्वरा. नमो गौरी हरा नमो मोरेश्वरा. नमो ज्ञानधारा. नमो परमेश्वरा. नमो माय पिता नमो ज्ञानदाता. नमो माय पिता नमो ज्ञानदाता. नमो रंग देवता. नमो जीवदानी माता. सर्वप्रथम माझी जन्मभूमी अंबाईगावची ग्रामदेवता सिद्धेव भैरी कोटेश्वरी आणि माझी कर्मभूमी जीवदानी मातेचा आपण स्तवन करूया. की संस्कृती परंपरेचा इथे भरल्यात घागरी. की संस्कृती परंपरेच्या इथे भरल्यात घागरी. लोक कला इथे खेळतात तशा धाका या सागरी. आणि आधी मायेचा सर्वास सर्व सुखाच्या आगरी. आणि आहे प्रति कोकण ही माझी विरार. जिथे जातो तिथे जिथे जातो तिथे माझ्या पाठी सदा राही. जिथे जातो तिथे तू माझ्या पाठी सदा राही. भैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई. भैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई.
सदा राही जिथे जातो तिथे ती माझ्या पाठी सदा राही वैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई वैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई जिथे जातो तिथे ती माझ्या जिथे जातो तिथे ती माझ्या पाठी सदा राही जिथे जातो तिथे ती माझ्या जिथे जातो तिथे ती माझ्या पाठी सदा राही हेड तालुक्यात माझं आंबे गाव हेड तालुक्यात माझं आंबे गाव संकटात जाऊन येते गेला तुझं नाव संकटात जाऊन येते गेला तुझं नाव संकटात जाऊन येते गेला तुझं नाव ग्रामदेवता गावाची ग्रामदेवता गावाची बसली ठाई ग्रामदेवता गावाची ग्रामदेवता गावाची बसली ठाई गाव सोडूनिया आलो गाव सोडूनिया आलो पोटा पाण्यासाठी गाव सोडूनिया आलो गाव सोडूनिया आलो पोटा पाण्यासाठी संसार माझा फाटला ती विसरही पाची संसार माझा फाटला ती विसरही पाची संसार माझा फाटला ती विसरही पाची लेकरांना तपारी दे लेकरांना तपारी दे जशी वासराला गाई लेकरांना तपारी दे जशी वासराला गाई जाणू नारायण कृष्ण अर्जुनाची साथ जाणू नारायण कृष्ण अर्जुनाची साथ वचन विकाची जोडले जाणार वचन विकाची जोडले जाणार वचन विकाची जोडले जाणार तिला आहे मंगेशाचा
कोटेश्वरी माझी जीवदानी बोलची गणपती गजानन देवी नारायण बाबाजी सदानंद कृष्ण अर्जुन अखंड नागेश्वरी भानुदास घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा आई जगाकडून एक विनंती आली आहे की ज्यांनी डबल खुर्ची बसायला घेतलेली आहे त्यांनी कृपया सहकार्य करावं. आपले जे बांधव जे उभे आहेत त्यांना बसायला द्यायचं आहे. मायबाप रसिकाच्या मनोपसंतीतून आलेलं पारितोषिक स्वीकारतो. स्वरा इलेवनचे मालक श्री प्रदीपजी जड्याल यांकडून गेल्या 14 ऑगस्ट सायंकाळी 7 वाजता संदीपजी सोबन सह चंद्रकांत जड्याल आणि आमचे विकास मोडीस या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आहे आणि त्यांनी टीप दिलेली आहे की बुवा बारी घासून उद्या आम्हाला सोबन झाले बरं उद्या बघतो. यानंतर माझी भाजी कस्तुरी सप्पाळ एकाच बोर्डीवरून या ठिकाणी मामाचा नाच बघण्यासाठी आलेले आहे आणि तिचं म्हणणं आहे माझा मामा सदैव तिच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आहे. धन्यवाद. त्यानंतर ते दीपकजी मोरे यांकडून 100 रुपयाची पारितोषिक आहे. त्यानंतर म्हणजे गुरुदास पलसमकर या 200 रुपयाचं बहुमत असं पारितोषिक आलं आहे. तर मी त्यांचं मनस्वी स्वीकार करतो. धन्यवाद. आता शाहीर तुमची जी लिहिणारी वकील मंडळी आहेत त्यांना जरा स्पष्ट आवाज माझा येतोय का ते जरा एकदा चेक करा. कारण याच्या पुढे जी माझी वारी होणार आहे ती खरोखरच तुम्ही थोडं तुमच्यापर्यंत जे तुमचे
लिहिणारी वकील मंडळी आहेत, त्यांना काहीतरी असं उलट सुलट लिहून तुम्हाला देतील आणि दिली तरी काय फरक नाही पडत. बघू आपण काय करायचं. आता स्तवन झालेली आहे, गण झालेली आहे. माझ्या समोर शब्दांचे जादूगार आहेत, माझ्या समोर शब्दांचे जादूगार आहेत. पण शब्दांना खेळवण्याची ताकद, शब्दांना खेळवण्याची ताकद ही या मंगेश यादवामध्ये सुद्धा आहे. या मंगेश यादवामध्ये आहे. आणि आता मी माझा जो गण गातोय त्याची काव्य कल्पना चंद्रकांत कर्डे माणगाव याचकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. त्यांच्याकडे परमेश्वर घेतो. त्यानंतर आमचे सुधाकरजी मास्टर तुरेवाले शाहीर आहेत आणि आमच्या हरीची भुवन याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर कोकणची गौरवगाथा गीत सादर करावे अथर्व धुरी याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मी त्यांचा मनस्वी स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. काय म्हणायचं आहे की आता मी जो गण गातोय तो त्याचे जे शब्द गुंतलेले आहेत, कारण आता बाप्पा फक्त येण्यासाठी या भूतलावरती येण्यासाठी 66 दिवस, फक्त 66 दिवस बोललेले आहेत आणि आपण सर्व जे इथे जमलेले आहोत ते सगळे आपण गावी जाणार आहोत. म्हणून मी आता माझा गण सादर करतोय. शाहिरांनी आणि खास करून त्यांच्या वकील मंडळींनी माझ्या गणाकडे बारकाईने लक्ष द्यायचं आहे. तर म्हणायचंय काय, वेळेअभावी शेरोशाही भरपूर आहे, वेळेअभावी थोडा शेरोशाही नाहीये. स्वागता तुझ्या रे देवादिलंबोदरा, हो स्वागता तुझ्या रे देवादिलंबोदरा, हो नटलया कोकण, नटलया कोकण, नटलया कोकण, नटलया कोकण, सजलाया कलगी तुरा. स्वागता तुझ्या रे देवादिलंबोदरा. Dewa
बंद घराची कुलुपे हसली नाचे आनंदात. बघा, जेव्हा गणपती सणाला आपण सर्व आपल्या मूळ गावी कोकणात जातो, आता बघायला गेलात तर सगळी घरं ही बंद पडलेली आहेत आणि बाप्पा गणराया तुझ्यामुळे माझ्या या घराची कुलपे उघडतात. म्हणून कुलपे सुद्धा काय म्हणतात की बंद घराची कुलपे हसली नाचे आनंदात. हिरवीला का ऐकू येईल आता दिन रात. हिरवीला का ऐकू येईल आता दिन रात. हिरवीला का ऐकू येईल आता दिन रात. आधी आजोबाही बोले पानावले त्यांचे डोळे. आधी आजोबाही बोले पानावले त्यांचे डोळे. नाता नाता वळले नातू नाता वळले चैतन्य तुझे नगरा. स्वागता तुझ्या रे देवाला मोरया. स्वागता तुझ्या रे देवाला मोरया. झाल ढोलकी सज्जही झाली श्रीच्या आरतीला. मोठ्या परीचे शब्द गौर विण्याले कळीला. मोठ्या परीचे शब्द गौर विण्याले कळीला. मोठ्या परीचे शब्द गौर विण्याले कळीला. अगदी तुऱ्याचा हातात आणि पैंजणाचा आवाज. अगदी तुऱ्याचा हातात आणि पैंजणाचा आवाज. आळवीने सज्ज झाला आळवीने सज्ज झाला मंगेश मंजुळ स्वरा. स्वागता तुझ्या रे देवाला मोरया. स्वागता तुझ्या रे देवाला मोरया. मायबाप रसिकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक धन्यवाद. साई माऊली ग्रुप साईनाथ नगर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. यानंतर कोकणची गौरवगाथा म्हणजे गाणं ऐकायचं आहे. सप्तरंगी कोकण कला मंच 101 रुपये त्यांच्याकडून आलेले आहेत. आता जो आपल्या समोर गण सादर झाला त्या गणासाठी प्रकाशजी पुजारी यांनी 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं मी मनस्वी स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता स्तवन झालेले आहे, गण झालेला आहे आणि आता समोरून काय आवाज येत नाही. आता काय गायचंय?
तुम्ही जर का मला जर चिडवली तर मला चिडायला मजा येते. तुम्ही काय बोलला तर मी काय बोलणार. हा त्यात आमचं बोल काय म्हणतात. आता गवळण झालं करण्याआधी आमच्या शाहिरांच्या जवळजवळ आतापर्यंतच्या 9 कार्यक्रम झालेले आहेत आणि ते 9च्या 9 कार्यक्रम हाऊसफुल झालेले आहेत. एकदा माझ्या लांबरी बोलसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आज माझं प्रतिस्पर्धी आंदोलन काय झालं पण आज एवढी ताकद आहे त्यांच्याकडे हाऊसफुल करून दाखवण्याची. त्यात ते काय म्हणतात एवढ्या 9 कार्यक्रम बघितले युट्यूबच्या माध्यमातून किंवा लाईव्ह मधून बघितले तर ते म्हणतात की भले भले गार केले. काय म्हणतात भले भले गार केले गंमत मध्ये. आणि पण मला एक सांगा भले भले गार केले गंमत मध्ये पण कुणाला केलं हे सांगणार कधी. अजून बरे सांगितलंय याच्या पाचवीला आम्ही खेळवाले बोललेलो आहोत. अजूनपर्यंत जेवढे 9 कार्यक्रम आहे आम्ही जवळजवळ 8 वेळा आमचे खेळवालेच आहेत. आणि म्हणतात भले भले गार केले गंमत मध्ये आणि लांबोऱ्या थोडा आहे हिंमत मध्ये. अरे पण मला म्हणायचंय की भले भले गार केले गंमत मध्ये पण कुणाला केलं ते सांगणार कधी. अजूनपर्यंत जेवढे तुमच्या बरोबर कार्यक्रम करतायत ते सगळे तुमच्या बरोबर कार्यक्रमच करतायत. मग गार कुणाला केली उगाच आपलं बोलत राहायचं. त्यानंतर म्हणतात अरे लाल कलरची बांगडी अरे लाल कलरची बांगडी. अरे मला येतं रे हे सगळं याला विसरताव मध्ये मध्ये चाले विसरताव. त्यावर मला काय म्हणायचं आहे अरे हा काळ्या काळ्या कलरचा कोंबडा. आता कटारी येते पाहुणा आले मुंबईत नाही इथं. आता आपण आपल्या इकडे गावामध्ये कोंबडा आपण राखतो. त्या कोपरी गावामध्ये तिकडे गेला तर कोंबडी पालन होतो. आता पाहुणे आले पाहुण्याला काय कापायला नको. उद्या रविवार आहे 100 रुपये ठीक आहे उद्या राहतीलच. आता काय त्यांना बाजाराची काय गाडी भेटत नाही राहतील. त्यांना उद्या आपण काय करायचा अरे काळ्या काळ्या कलरचा कोंबडा. अरे याच्या तुऱ्याचा कलर लाल. बरोबर ना. अरे काळ्या काळ्या कलरचा कोंबडा अरे त्याच्या तुऱ्याचा कलर लाल. अरे तुम्ही बघून चकित व्हाल. अरे तुम्ही बघून चकित व्हाल. अरे कसा चूर बोलतो हा चोंबडा. मध्यंतरी आमच्या चकीवाल्याला चोंबडी बोलतात चोंबडी म्हणून काय म्हणायचं अरे कसा चूर चूर बोलतो हा चोंबडा. अरे ह्या चोंबड्याची वाईट चाल. अरे तुम्ही बघून चकित व्हाल. अरे तुम्ही बघून चकित व्हाल. कोंबडा याच्या तुऱ्याचा कलर लाल. कोंबडा याच्या तुऱ्याचा कलर लाल. तुम्ही बघून चकित व्हाल. तुम्ही बघून चकित व्हाल. बोलतोय शाहीर गवळण एक शास्त्र आधारी आहे त्याला आधार आहे आणि त्याच आधाराची मी गवळण करतोय. काय बोलायचंय मला खास रंगबाजीसाठी मीनाजी बोरकर यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमत असं पारितोषिक आलं आहे. त्यांचं मी मनस्वी स्वीकार करतो. माझा मी गौरव घेतोय. हो रे तू थोडा लांब हो रे तू थोडा लांब हो. दिसायला पाहिजे बघ बघितले जवळ होतो लांब हो रे. सगळेच का म्हणतात सांग बरे. अरे सगळेच का म्हणतात सांग बरे. कसा झाला हा घोटाळा.
गणपती बुवा अहो कसा झाला हा घोटाळा जा विचारून ये तुझ्या आईला आईला म्हणजे ती आई नव्हे काय 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 ती आई नव्हे त्या मातेचरणी माझं दंडवतच आहे ही आई कोण तर राधा सांगते की तुझी यशोदा माई आहे तिला जाऊन विचारून ये जा विचारून ये तुझ्या आईला तुझ्या आईला तू असा कसा काळा काळा जा विचारून ये तुझ्या आईला तू असा कसा काळा की कृष्ण काळा असा फक्त मला एवढं सांगायचं आहे तुमचा आणि या जोडणीचा काहीही संबंध नाही अरे बाबू तुझा गोरा आई तुझी गोडी विचारते तुलाही गोकुळची छोडी तुलाही गोकुळची छोडी विचारते तुलाही गोकुळची छोडी तुझी माझी संबंध कशी जोड सोडा रे काना मला पडले थोडे रे काना मला पडले थोडे एक फरमाईश आली होती गोवाला भरपूर फरमाईश येतात मला वाटतं मला फरमाईश येते की नाही पण हाय माझं पण एक गाणं म्हणत तरी चालतंय फरमाईश आलेलं आहे कोकणाचं एक सुंदर वर्णन करणारं काव्यगीत मी लिहिलं होतं आणि ते तुम्हा प्रेक्षकांना खूप आवडलेलं आहे ते गाणं असं होतं की हिरवळ राणी सळसळ पाणी नाग होईया वाटा खेळ खेळती समुद्राच्या लाटा अशा माझ्या कोकणाची अशा माझ्या कोकणा
कोकणाची गातो मी गौरव गाथा माझ्या कोकणाची गातो मी गौरव गाथा त्याआधी आता पाहुणं आपल्या विधानामध्ये आलेलं आहे त्याच्यावरती प्रश्नपत्र करण्याआधी मी शक्ती तुला सांगता येतो तुम्ही. धन्यवाद साहेब. आतापर्यंत झालेला कार्यक्रम रवींद्र भोवळ यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आहे. त्यानंतर आमचे गुरुबंधू सूर्यकांत कातारे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. यांच्याकडून माझ्या दोन्ही गोष्टीपटूसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. 50 तुम्ही घ्यायचं आणि 50 तुम्ही घ्यायचं. यानंतर सागर धुरी यांच्याकडून 100 रुपयाचं नाच कलाकारांसाठी माझ्या ह्या कलावंतासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर श्रवण गवळण झालेले आहे. कलगीधर समाज उन्नती मंडळ मुंबई आणि सर्व समन्वय समित्या यांच्या नियमानुसार एक शाहीर दुसऱ्या शाहीरवरती प्रश्न सोडतो. माझा लेखी प्रत मी माझ्या शाहिरांना दिलेला आहे आणि हा जो माझा प्रश्न आहे शाहिरांवरती आताचा नाही आहे. जवळजवळ 2-3 वर्ष झाले आज प्रश्न आम्ही टाकतोय त्यांच्या आणि आज आमच्या प्रश्नाचं ते उलगडा करतील. प्रश्न आज माझा या ठिकाणी ते फोडतील अशी मी आशा बाळगतो. आपल्या माहितीसाठी मी आता थोडीशी घाई होते कारण आता गोवाला पण तुम्ही बघायला आलेला आहात. त्याच्यामुळे प्रश्नपद मी वाचून दाखवतोय की एका युद्ध प्रसंगी भगवान शंकर आणि क्रोधाने आपल्या जटा आपटल्या. त्या ठिकाणी एक मनुष्य उत्पन्न झाला. त्याचं नाव काय? भगवान शंकरांनी त्यांचा विवाह एका स्त्री बरोबर लावून दिला. तिचं नाव काय? त्यांना 2 अपत्य झाली. त्यांची नावं काय? त्याला गाई म्हैशी बकरी मेंढ्या चारायची विद्या शिकवली. त्या विद्येचं नाव काय? वा माझा प्रश्न साधा सोपा आणि सुटसुटीत आहे. आपण माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या आणि आजच्या या माझ्या सर्व समाजाला साक्षी ठेवून तुम्ही बक्षिसास पात्र व्हाल मी आशा बाळगतो. आणि मी प्रश्न बघतोय थोडं लक्ष असू द्या. त्याच्या अगोदर की विरार नाला सोपारा वसईमध्ये आजच्या या सामन्याची हवाच आहे. आहे की नाही हवा? अरे आहे की नाही? काय गारट बघा आहे. पाऊस नाही का पडत? 4 दिवस आम्ही पाऊस थांबवलेला आहे. वरती मेघराजाला मी मेल ड्राफ्ट केला होता. आमचा कार्यक्रम झाल्याशिवाय काय तू येऊ नकोस आणि तो नाही आलाय. तुम्ही गारटाचं कसं होणार? म्हणून काय की विरार नाला सोपारा वसईमध्ये आजच्या सामन्याची हवाच आहे. अहो तुमचं मनोरंजन करण्यासाठी शब्दाचा जादूगार विकास तांबोरे बुवाच आहे. आणि मंगेश बुवा हा सुद्धा काय कमी नाही. अरे याला झोमणारा हा चांगला दवा
शाहीर, आजचा पेपर हा तुमच्यासाठी नवीन आहे. बरेचसे पेपर तुम्ही सोडवलेत, काही अर्धवट सोडलेत, पण आजचा हा पेपर जो आहे तो तुमच्या जर का झेपला तर झेपवा, अन्यथा दुसऱ्या बारीमध्ये मी येतच काय करायचं तो. आता बघित कोण कसा बोलतो तो, दुसरी बारी पण बघित काय करायचं तो. म्हणून मला काय म्हणायचं की चिडू नका विचारतोय शास्त्राचा भाग, हा भाग ऐकून म्हणी धरू नका राग, ग्रंथ पुराण वाचून तुम्हा येईल जाग, आणि खोटं उत्तर द्याल तर शाहीर तुम्हाला लागेल डाग. म्हणून प्रश्न करतोय शाहीर, प्रश्नपत्राकडे लक्ष असू द्या. उगाच काहीही इथे येऊन बरळाल, काहीही बोलाल चालणार नाही. हा कथा विचारतोय मी तुला, खरं उत्तर दे मला. बकऱ्या मेंढर चारायला कोणी शिकवलं तुला, हे कुपित राज कोणालाच, हे कुपित राज कोणालाच, गेले पटवून मेंढपाळा. आता विचारतोय मी तुला, उत्तर दे मला. बकऱ्या मेंढर चालायला कोणी शिकवलं तुला, हे कुपित राज कोणालाच, हे कुपित राज कोणालाच, गेले पटवून मेंढपाळा. बकऱ्या मेंढरा सांभाळण्याच्या सांगितलं कुणी, कोणती विद्या शिकवली रे पटोले, नाव तुझं मोठं झालंय मोठं आठवता तुझी संसारासाठी बायको दिली तुला कोणी, बाळूला सदा सांगतोय शिला, बाळूला सदा सांगतोय शिला, गौरवीला मिळाला तुला. राजवीर बलराम तांबे, बलराम तांबे मामे या ठिकाणी आलेले आहेत. बरोबर त्यांना शाहीर म्हणत मुद्रा, त्याचकडून 500 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. यानंतर मोरेश्वरजी पाचटे, गाव विसापूर गुहागर यांच्याकडून 151 रुपये आलेले आहेत. आणि मनोहर गावणं विसापूर यांच्याकडून 500 रुपयाचं गुगल पेच्या माध्यमातून हे तिन्ही पारितोषिक आलेलं आहे. मी त्याचं मनस्वी स्वीकार करतो. माझी पहिली फेरी
संपवतोय. शाहीर तुम्हाला ज्या पद्धतीनं जायचंय ते जा. दुसऱ्या फेरीला मी येतोय. आता लय मी बोलतोय जरा पुढच्या टायमाला थोडासा ठेवतो. शाहिरांचं तुम्हाला ऐकायचंय. शाहिरांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमच्या पहिल्या फेरीसाठी. माझी पहिली फेरी मी संपवतो. जय हिंद, जय कोकण. साहिल देवाला लागले भू देवा भोंबालते माझ्या नावा जेवायला बोला मुलीला बात करायचं पाहायला पार्टी करू ए बायकोला पाठवायची का सासरी बोलते याच्या घरी पार्टी करू तसं पण रोयाला उद्या सुट्टी आहे शॉर्ट ढोलकीच्या पुढं बसायला नको सांगतो अरे बंद करू काय